दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. आता संपूर्ण लक्ष आज होणाऱ्या मतदानावर आहे. ही निवडणूक सत्ताधारी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होते. दिल्लीत कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीत दिल्लीच्या राजकारणाचं भविष्यच ठरवलं जाणार नाही, तर दिल्लीतील नागरिक पुन्हा कोणत्या पक्षाकडे सत्ता सोपवतील, जो त्यांच्या विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देईल, हे देखील पाहिलं जाईल. ही निवडणूक देशाची राजधानी दिल्लीत होत असल्यानं अतिशय महत्वाची. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाचं महत्व आणि प्रभाव लक्षणीयरित्या वाढलाय. गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलवर आपण नजर टाकूया आणि मागील एक्झिट पोल किती अचूक ठरले ते या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. दिल्ली विधानसभेसाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. या मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर येतील. 2020च्या दिल्ली निवडणुकीतील एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला मोठा विजय मिळेल असं भाकीत करण्यात आलं होतं. त्यावेळी बहुतेक एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला 50 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. इंडिया टुडे, ॲक्सिस माय इंडियानं आम आदमी पक्षाला 59 ते 68 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. अखेर आम आदमी पक्षानं 62 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला फक्त 8 जागा मिळवल्या होत्या. हे एक्झिट पोलच्या निकालांच्या आकडेवारीच्या अगदी जवळपास होतं. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी यावर्षी अतिशय अटीतटीची लढत होते. आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा दिल्लीत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करतोय, तर हरियाणा आणि महाराष्ट्रातील शानदार विजयानंतर भाजपनं दिल्लीतही आपलं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय. दिल्लीत आपली गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी काँग्रेसही निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणुकीत एकूण 699 उमेदवार रिंगणात आहेत, जे 70 विधानसभा जागांवर निवडणूक लढवत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 ही आम आदमी पक्षाच्या प्रशासन मॉडेलची आणि दिल्लीतील भाजप आणि काँग्रेसच्या भविष्याची एक महत्त्वाची परीक्षा मानली जाते.